नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महापालिकेच्या महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेना राष्ट्रवादी शहर विकास आघाडीकडून महापौर पदासाठी गीता तुषार नवले तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इरफान अन्सारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून नगर सचिव मनोज वाघ यांच्याकडे हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपाचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना राष्ट्रवादी शहर विकास आघाडीने केला असून येत्या 6 तारखेला होणाऱ्या विशेष महासभेत कोणाचा महापौर आणि उपमहापौर निवडला जाणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शहर विकास आघाडीच्या वतीने महापौर पदासाठी सौ गीता तुषार नवले आणि इरफान फजलू अन्सारी आज उपमहापौर पदासाठी आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आज आम्ही अर्ज भरलेला आहे आणि 6 तारखेला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचा महापौर उपमहापौर या धुळे शहरामध्ये नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. राजकारणाच्या काही रणनीती असतात त्या सगळ्या पत्रकारांना सांगणं योग्य नाही. या धुळे शहराने 3 नगरसेवकावर मंजुळाताई महापौर बघितलेले आहेत, म्हणून काही चमत्कार काही नियोजन आमच्याकडेही ठरलेलं आहे. आमच्याकडेही काही लोक संपर्कामध्ये आहे. निश्चितच 6 तारखेला या धुळे शहरामध्ये धुळेकर नागरिक चमत्कार त्या ठिकाणी बघतील. भाजपचे किती सांगू नाही शकत, पण निश्चित तुम्हाला बदल त्या ठिकाणी दिसेल. धुळे महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष शहर विकास आघाडीचा मी गटनेता म्हणून मी नियुक्त झालो आहोत. तदनंतर आता आपण पाहत असाल महापौर आणि उपमहापौरची निवडची प्रक्रिया इथं सुरू आहे. आमच्या गटाकडून आम्ही महापौर आणि उपमहापौर साठी आज दोघी उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहे. जसा आमचे ज्येष्ठ संजय भाऊ वाल्ले यांनी आपल्याला सांगितला की काही नियोजन काही चमत्कार या शहरात आपण पाहिलेले आहात. आमचे देखील आमच्या संपर्कात बरेच नगरसेवक आहेत. आपल्याला नक्कीच 6 तारखेला आमच्या गटाचा महापौर आणि उपमहापौर दिसेल. फॉर्म भरल्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी बी टीम शहरात सध्या ऍक्टिव्ह झालेली आहे MIM, त्यांना आता अनुप भैयांनी पाठवला आणि ते देखील आता फॉर्म घेऊन गेले आहे. यापुढे जर MIM तर्फे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आला तर याचा मागचा कारण भारतीय जनता पक्ष असेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.